ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू आपण पाहणार तर आहोतच. खरं तर प्रेक्षकांनो, इतके दिवस रिव्ह्यू देता आला नाही त्यासाठी माफ करा, पण कारणही तसंच होतं. तर प्रेक्षकांनो, माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला, पण स्वामी कृपेने आता ते सुखरूप आहेत. त्यामुळे आजपासून तुम्हाला रेग्युलरली आणि वेळेवरती तेही खरे रिव्ह्यूच पाहायला मिळतील. चला बघूया मग आजचा भाग. आजचा भाग खरंच धमाकेदार आहे प्रेक्षकांनो. कारण ज्या क्षणांची वाट बघत होतो ना, अखेर तो आलाय. नागराजला त्याच्या पापांची शिक्षा मिळणार आहे. तर होतं असं की सुमनला प्रतिमा चहा देते आणि तेथूनच निघालेली असते. नागराज मस्त आपलं सोफ्यावरती डोळे झाकून तंगड्या वर पसरून झोपलेलाच असतो. पण इतक्यातच जबरदस्त एंट्री होते, ती म्हणजे पोलिसांची. आता पोलीस दरवाजा ठोठावतात आणि जेव्हा नागराज खाडकन डोळे उघडतो, आता मात्र त्याची झोपच गेली प्रेक्षकांनो. आणि कारणही तसंच आहे. जेव्हा इन्स्पेक्टर नागराजला म्हणतात की नागराज किल्लेदार, रविराज किल्लेदारांच्या फॅमिलीचा अपघात घडवून आणण्यासाठीचे तुम्ही त्यांना जिवे मारण्याचा जो प्रयत्न केलाय, त्यामुळे आम्ही तुम्हाला अटक करायला आलोत. आता सुमन काकूला तर सगळं माहिती आहे प्रेक्षकांनो, पण प्रतिमा त्याला जबरदस्त धक्का बसलाय. कारण ज्याच्यावरती एवढे डोळे झाकून विश्वास ठेवला होता, त्यानेच केसाने गळा कापलाय. आणि तिथेच जबरदस्त धमाकेदार एंट्री होते, ती म्हणजे आपल्या सायली अर्जुनची. आणि आता मालिका मनोरंजनाच्या एका वेगळ्याच टर्निंग पॉईंटवरती आले. आता जेव्हा सायली अर्जुन समोर येतात, नागराजची तर पार बोलतीच बंद झाली. पण पुन्हा एकदा तो तेच तेच करायला जातो. ते म्हणजे काय? इमोशनल ड्रामा. आता तो विचारतो, "एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, अहो काय बोलताय तुम्ही? मी मी रविराज किल्लेदाराला मारण्याचा प्रयत्न करेन? अहो कसं बोलू शकता तुम्ही? तो भाऊ आहे माझा." पण आता नागराजची ही नाटकं ना खपवून घेतली जाणार नाहीयेत. कारण तसा ठोस पुरावा आहे सायली अर्जुनकडे. इतक्यातच रविराजांची सुद्धा तिथे एंट्री होते आणि पोलिसांना अचानक आल्याचं पाहून रविराज सुद्धा थबकतात. तुम्ही इथे आलात म्हणजे नक्कीच नागराजने काहीतरी केले. आता रविराजांना बघा, शेवटी संशय नागराजवरतीच केलाय. कानफाट्या नाव पडलंय ना त्याचं. आता नागराज पुढे येतो. खूपच घाबरून गेलाय तो आणि तो स्वतःची बाजू सावरण्याचा प्रयत्न करतो. रविराजांना गुंडाळण्याचा प्रयत्न करतो. पण या नागराजचे ना आताचे सगळे प्रयत्न, हे इमोशनल ड्रामे, हे सगळं सपशेल फेल ठरणार आहे. कारण तसा रोखठोक पुरावाच अर्जुनच्या हाती आहे. जेव्हा तो पुढे येऊन सांगायला लागतो की दादा, अरे हे काहीही बोलत सुटलेत, माझ्यावरती विश्वास ठेव, मी काहीही केलेलं नाही आहे. नागराजच्या खोटेपणाचा, ह्या भामट्या वागण्याचा इतका कहर झालाय. शेवटी आता अर्जुनच पुढे येतो आणि धक्कादायक खुलासा करतो. सिनियर इन्स्पेक्टर सावंत जे बोलतायत ते बरोबर आहे. खरं तर त्यांना मी स्वतःच इथे घेऊन आलोय आणि त्यांना जे सांगायचं ते मी सांगितले नागराज काका. आता रविराजांना तो खुलासा करवतो की सिनियर, 22 वर्षापूर्वी तुझा अपघात घडवून आणणाऱ्या मास्टर माइंडला आपण इतके दिवस शोधत होतो. तो दुसरा कुणीच नाही, स्वतः नागराज काकाच आहेत. आता हा खुलासा होता क्षणी रविराजांच्या पायाखालची जमीनच हादरते. इन्स्पेक्टर सावंत यांना अरेस्ट करा. तेव्हा धक्क्याने रविराज विचारतात, नागराज हे मी काय ऐकतोय? नागराज पुन्हा खोटेपणाच करायला लागतो. अरे दादा, मला सुद्धा कळत नाहीये की काय बोलतोय. अर्जुन, मस्करी करतोय ना तू? खरं सांग, ही असली मस्करी बरोबर नाही आहे अर्जुन. अरे ही अशी जीवघेणी मस्करी करतोयस तू. आणि अरे सुमनचा तरी विचार कर. अरे ते कोणत्या अवस्थेतून जाते, या सगळ्याचा किती मानसिक त्रास होईल तिला. प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये इतका मोठा खुलासा झालाय म्हटल्यानंतर आता वातावरण तर तापणारच ना. नागराज स्वतःला प्रोटेक्ट करायला बघतो. जेव्हा रविराज सांगतात की अर्जुन कधीही खोटं बोलत नाही, कारण तो पुरावा असल्याशिवाय आरोप करतच नाही, तेव्हा नागराज म्हणतो की कसला टोंबल्याचा पुरावा दादा? अरे 22 वर्षापूर्वी तुमचा अपघात ज्याने घडवून आणला तो महिपत शिकरेच होता. त्याने स्वतःच्या तोंडून ते सगळं कबूल केलंय ना. अरे वहिनीच्या समोर कबूल केलंय. आता शेवटी सायली राहत नाही आणि सायलीसुद्धा त्याच्यावरती जाम भडकते. केला होता ना नागराज काका,
महिपत चित्रेने स्वतः गुन्हा कबूल केला होता. अहो पण त्याने त्यावेळी हेही सांगितलं होतं की तो अपघात घडवून आणायला त्याला कोणीतरी सुपारी दिली होती आणि ती सुपारी तुम्ही दिली होती नागराज काका. आता हा नागराज भलताच चिडतो. तो सायलीच्या अंगावर धावून जातो. तिलाच जाब विचारायला लागतो की कशावरून तू हे सगळं आरोप माझ्यावरती कसं काय लावू शकतेस. दादा, यांच्या बोलण्यावरती अजिबात विश्वास ठेवू नकोस. अरे माझ्यावर ते आरोप करतायत हे एक नंबरचे खोटारडे आहेत, खोटं बोलतायत हे. यांचा ना पहिल्यापासूनच माझ्यावरती राग आहे. का राग आहे ना तेच मला माहीत नाही. आता मात्र प्रतिमाचा सुद्धा ताबा सुटतो आणि ती सुद्धा आता नागराजला जाब विचारते की माहीत नाही म्हणजे. नागराज भाऊजी, तुम्ही पहिल्यापासून सुमनला मारहाण करत होतात आणि म्हणून तुमच्यावरती सगळ्यांचा राग आहे. आणि आता माझ्या लक्षात येतंय की त्यावेळेसपासून तुमची पापं फक्त एवढ्यावरती थांबलेली नाही आहेत. आता नागराजला याचाही धक्का बसलाय. म्हणजे तो नाटकच करतोय म्हणा एक प्रकारे. स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि सायली अर्जुनला खोटं पाडण्याचा प्रयत्न चालू आहे. पण नागराजची डाळ शिजणार नाही आहे प्रेक्षकांनो यावेळी. नागराज मोठमोठ्याने आरडाओरडा काय करतो, रडण्याचे नाटकच काय चालू करतो. पण त्याच वेळेस रविराज त्याच्यावरती खेकसतात, बस कर नागराज. आणि इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला ते प्रश्न विचारतात की तुम्हाला असं का वाटतंय की 22 वर्षापूर्वी जो आमचा अपघात झाला त्याचा मास्टर माइंड नागराजच होता. म्हणजे तुमच्या हाती असं काय लागलंय. आता रविराजांना प्रश्न पडणं साहजिक आहे प्रेक्षकांनो. त्याच वेळेस अर्जुन उत्तर देतो, सांगतो सिनियर, कारण इतके दिवस आमच्या एक गोष्ट लक्षात आली होती. म्हणजे आम्हाला माहिती झालं होतं की नागराज काका अजूनही महिपत चित्रेच्या संपर्कातच आहेत. आणि त्यानंतर हळूहळू सायली अर्जुन एक एक करत कसे ट्रॅप रचत गेले आणि त्यात महिपतला पकडून पुन्हा त्या सगळ्या अपघाताचा मास्टर माइंड नागराजच होता हे सत्य कसं काय बाहेर आलं. म्हणजे त्याचे रोखठोक पुरावे सायली अर्जुनच्या हाती नक्की आले तरी कसे, ते सगळं पुन्हा एक एक करत अर्जुन रविराजांच्या कानावरती घालतो. सुमन काकूला नागराजने किडनॅप केलं त्यावेळेसच सुमन काकूपर्यंत पोहोचण्यासाठी भूमी, काव्या यांची मदत कशी झाली आणि लोकेशन ट्रेस करून ते सुमन काकूपर्यंत कसे पोहोचले, हे सगळं कसं घडलं होतं ते अर्जुन रविराजांना सांगतो. खरं तर हे सत्य ऐकून प्रतिमा आणि रविराज दोघांच्याही पायाखालची जमीन हादरलेली असते. कारण रविराजांनी स्वप्नातच काय स्वतःच्या कल्पनेत सुद्धा विचार केला नव्हता की त्यांचा सख्खा भाऊ पक्का वैरी निघू शकतो. आता नागराजचे पुन्हा तेच प्रयत्न चालू होतात. सायली अर्जुनला रविराजांच्या समोर खोटं पाडायचं, त्यांच्या नजरेतून उतरवायचं. काही वाटेल ते काही बोलताय का तुम्ही? उगाचच माझ्यावरती काहीही आरोप करू नका. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे, आम्ही खोटं बोलत असू पण तुमची बायको तर नाही ना बोलणार. त्यावर नागराजला हसूच येतं. आता वेड्यात कोण निघाले नाही नागराजला बरोबर कळलं. आता नागराज म्हणत असतो की माझी बायको, तिला काय कळतंय, 5 मिनटं आता काय बोलले ते तिच्या लक्षात राहत नाही आणि मागे काय झालं ते तिला आठवणार आहे. तेव्हा जबरदस्त पुन्हा एकदा बॉम्ब फुटतो प्रेक्षकांनो. कारण सुमन काकू निडरपणे बेधडकपणे नागराज समोर येऊन त्याच्या तोंडावर सांगतात की मला सगळं आठवतंय. मला हे सुद्धा आठवतंय की मला महिपत चित्रेने नाही तर तुम्ही स्वतः किडनॅप करून ठेवलं होतं. आता पुन्हा एकदा धक्कादायक खुलासा. नागराज आता तर हद्दच पार करतो. तो सुमन काकूलाही वेडे ठरवण्याचा प्रयत्न करतो. इन्स्पेक्टर रविराज आणि प्रतिमासमोर ही वाटेल ते काहीही बोलते. इन्स्पेक्टर, हिच्यावरती विश्वास ठेवू नका. अहो हिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, हिला ट्रीटमेंट चालू आहे सायकॅट्रिस्टची. आणि तो खिशातून गोळ्याही काढून दाखवतो. हे बघा, या गोळ्या द्यायच्यात मी घेऊन आलो होतो. वाटेल ते वरळत सुटली आहे ही. अजून एक धक्कादायक खुलासा. कारण अर्जुन त्याच ठिकाणी सांगून टाकतो सुमन काकूला काहीही झालेलं नाही आहे नागराज काका. आता रविराज विचारतात की काय? अरे पण स्वतः डॉक्टरांनी सांगितलं होतं आम्हाला की हे सगळं जे होतं आहे सुमनला ते ट्रॉमामुळे होतं आहे. तेव्हा सायली सांगते की ते सगळं त्यांनी आमच्या विनंतीवरून सांगितलं होतं.
म्हणजे सायली अर्जुनने सुमन काकूला हाताशी धरून कसला जबरदस्त पलटवार केलाय ना. नागराजची पळताभुई थोडी झाली आहे. आता नक्की सायली अर्जुनचं प्लॅनिंग काय होतं ते सायली सांगते. सुमन काकूला काहीही झालेलं नव्हतं. आम्ही स्वतः डॉक्टरांना भेटलो आणि त्यांना तसं करायला सांगायला भाग पाडलं होतं. तो प्रसंगसुद्धा आता आपल्याला प्रेक्षकांना दाखवलाय. सुमन काकूला काहीही झालेलं नाही आहे रविराज काका. खरं तर ज्या गोळ्या त्यांना देण्यात येत आहेत त्या विटामिनच्या गोळ्या आहेत. सत्य ऐकूनच आता नागराजची तळपायाच्या मस्तकात गेली. पण काही करू शकत नाही या. फक्त फडफड करू शकतो हा आता. ज्या क्षणी पोलीस इन्स्पेक्टर त्या गोळ्या चेक करतात आता मात्र रविराज डोक्यालाच हात लावून बसतात. म्हणजे इतके सैरभैर झालेत ना ते. आणि साहजिक आहे प्रेक्षकांनो, ज्याच्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवला त्याने इतका मोठा विश्वासघात केला. आणि तो दुसरा तिसरा कोणी नाही आहे. रविराजांनी ज्याच्यावरती एवढं जीवापाड प्रेम केलं त्यांचाच तो भाऊ निघालाय. धक्का बसणं साहजिकच आहे. आता नागराज इतका भडकतो सुमन काकूवर. सुमन, अगं वेड्यात काढलं तुम्हाला. नाटक केलंस तू. सुमन काकू आता बेधडकपणे विचारते की का नाटक फक्त तुम्हालाच करता येतं. सभ्य असल्याचं नाटक, बायकोची काळजी घेण्याचं नाटक, भावावरती प्रेम असल्याचं नाटक. पण तुमची सगळी नाटकं आता इथेच बंद पडलेत. कारण ती सगळी तुमच्यावरती उलटलेत. आता सुमन काकूच्या मनात तर राग आहे उफाळून येणं साहजिक आहे. रविराज रागात विचारतात की अर्जुन, पण तुला हे सगळं इन्व्हेस्टिगेशन करावंसं असं का वाटलं. तेव्हा अर्जुन म्हणतो, कारण मला डाऊट आला होता सिनियर की तुझ्या अपघाताच्या मागे हात नागराज काकांचाच होता. नागराजचे आता एक एक पंख तर छाटले जातातच आहेत. त्यात अजून एक धमाका होतो. इन्स्पेक्टर सांगतात की आमच्याकडे तसा ठोस पुरावासुद्धा आहे. नागराज धक्क्याने विचारतो की पुरावा. तेव्हा अर्जुन सांगतो की हो सिनियर, जो अपघात काकाने घडवून आणला होता त्याची कबुली त्यांनी स्वतः सुमन काकू समोर दिली आहे. कारण त्याला पटलं होतं की सुमन काकूला काहीही कळत नाही आहे. तेव्हा नागराज पुन्हा रडण्याची हसण्याची नाटकच काय करायला लागतो. म्हणजे इतका धक्क्यात इतकं ट्रॉमामध्ये गेला आहे ना तो, त्याचं त्यालाच कळत नाही की त्याच्या आजूबाजूला त्याच्या विरुद्ध सापळे रचले जात होते आणि तो अडकलाय आता. सुमन, अगं कसली शिक्षा देतेस तू मला. शेवटी नागराज सुमन काकूच्या पायाशी आलाय. अगं कसले आरोप करतेस तू सुमन माझ्यावरती. मी तुला रागाच्या भरात बोललो असेल वाईट हवं तर फटकेही मारले असतील. पण तू काय आरोप करतेस सुमन माझ्यावरती. मी माझ्या भावाला, माझ्या सख्ख्या भावाच्या जीवावरती उठलोय. आता ही नागराजची इतकी नाटकं इतकी ती थेरं चालू आहेत ना की त्याच्यावरती डोळे झाकून कोणीही विश्वास ठेवू शकणार नाही आहे. सायली तर डायरेक्ट तोंडच फिरवते. कसली शिक्षा देतेस तू. अगं का खोटं बोलतेस सुमन, असं म्हणत तो इतका विचित्र रडायला लागतो. त्याच ठिकाणी सुमन काकू त्याची कॉलर पकडून त्याला खडसावून विचारते की खोटं. मी खोटं बोलते. अहो तुम्ही स्वतः माझ्यासमोर जे काही पाप केलं त्याची कबुली दिली आहे आणि तुम्ही मला खोटं पाडताय. तेव्हा नागराज म्हणतो की अगं सुमन, जे पाप मी केलंच नाही आहे त्याची कबुली का देईन मी. म्हणजे नागराज सुमन काकूला खोटं पाडायला बघतं. कारण प्रेक्षकांना त्याला असं वाटतं की सुमन काकू फक्त बडबडते, तिच्याकडे पुरावा नाही आहे त्याच्या विरोधात. पण नागराजचं बोलणं रेकॉर्ड झालं आहे आणि त्याची व्हिडिओ अर्जुनकडे आहे. अर्जुन म्हणतो की कळेल, लवकरच कळेल तुला. इन्स्पेक्टर साहेब, आहे तो पुरावा दाखवा. त्याच वेळेस नागराज आता हातवारे करत म्हणतो की हो दाखवा पुरावा. तेव्हा इन्स्पेक्टर आपल्या खिशातून मोबाईल काढून जेव्हा ती व्हिडिओ चालू करतात ना, आता मात्र नागराजला पळायलाही मार्ग शिल्लक नाही आहे. आणि नागराज स्वतः जी काही कबुली देतोय की त्याने महिपतला आणि सुमन काकूला कसं किडनॅप करून ठेवलं. रविराजांच्या अपघाताचा मास्टर माइंडसुद्धा तोच होता. ते स्वतःच्या तोंडाने तो बडबडलाय. म्हणजे अर्थात एकंदरीत त्याने कबुलीच दिली आहे स्वतःच्या पापांची.
नागराज धक्क्याने उठतो खरा, पण तो आता त्या पुराव्यालाही खोटं ठरवण्याचा प्रयत्न करतो. खोटं आहे हे सगळं. काहीही व्हिडिओ क्रिएट करता का तुम्ही? हां, सगळं खोटं आहे. दादा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव. तेव्हा सुमन काकू मोठ्यानेच किंचाळते की खोटं नाही आहे हे सगळं. तुम्ही बोलत असताना मी स्वतः तो व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. धक्क्यात असलेले रविराज जसजसे पाऊल पुढे टाकत जातात ना, तसतशी या नागराजच्या काळजाचे धडके वाढत जाते. रविराज एका क्षणी आधी तर नागराजचे सणकण थोबाडीत लागावतात. सक्का भाऊ ना रे तू माझा, तू माझ्यासाठी असा वागलात. अरे बापासारखी माया केली होती मी तुझ्यावरती. अर्जुन अरे याच्या आई झालो मी, याचा बाप झालो, याचा मित्र झालो, आणि याने याने माझ्या बाबतीत असं करावं. आणि परत रविराज रडतच त्याला जोरजोराचे फटके द्यायला लागतात. म्हणजे सत्य समजल्यानंतर रविराज इतके हादरून खचून गेलेत ना, सत्य ऐकूनच रविराजांचं काळीच पिळवटून निघाले. अरे कसला सोड उगवतोयस तू माझ्यावरती? तुझ्यावरती प्रेम केलं त्याचा? तुला माझा भाऊ म्हणून तुझ्या शिक्षणावरती, तुझ्या फसलेल्या प्रत्येक बिझनेसवरती डोळे झाकून लाखो रुपये खर्च केले, त्याचा सूड उगवतोयस? की या सोन्यासारख्या मुलीसोबत तुझं लग्न लावून दिलं त्याचा सूड उगवतोयस? आणि पुन्हा रविराज इतके नागराजला फटके द्यायला चालू करतात. रविराज फक्त तिथेच मारत नाहीत, तिथेच थांबत नाहीत, तर नागराजला जोराचे खाली फेकून देतात आणि लाथा बुक्क्याने तुडवायला लागतात. खरं तर नागराजची ना तीच लायकी आहे. रविराजांना जो त्रास होतोय ना, तो तिथे कोणालाच पाहवत नाही. प्रतिमा रडतच म्हणते की अहो अहो नका ना स्वतःला त्रास करून घेऊ, बस करा. तेव्हा रविराज म्हणतात की कसा शांत होऊ प्रतिमा? अगं याने आपल्यावरती तर सूड उगवलाच, पण याने आपल्या तन्वीचाही विचार केला नाही. आणि रविराज इतक्या लाथाने तुडवत असतात ना नागराजला. नागराज त्यांच्या पायाशी येतो, पाय पकडतो, भीक मागतो स्वतःच्या जीवाची, पण रविराजांना फरक पडणार नाही आहे. इन्स्पेक्टरही ओरडून समजावत असतात, हे बघा तुम्ही कायदा हातात घेऊ नका. पण दुःखच इतकं मोठं आहे, त्रास तर होणारच ना. प्रतिमा अगं याने आपल्या तन्वीचा सुद्धा विचार केला नाही. तन्वी किती प्रेम करायची रे तुझ्यावरती, किती जीव लावायची तुला. तुझ्यासाठी ती जेवायचीही थांबायची. बाहेरून खेळून आली, दमून आली तर तुझ्या मांडीवरती झोपायची. औषधही ती फक्त तुझ्याच हातून घ्यायची. आणि तू त्या छोट्या लेकराचाही विचार केला नाही. रविराज इतके मोठमोठ्याने हंबरडा फोडतात, रडायला लागतात. अरे सक्का भाऊ नाही, तू तर उलट्या काळजाचा निघाला नागराज. आणि ते इतके मोठमोठ्याने रडायला लागतात ना की घरातले सगळेच जण घाबरून जातात. सगळेच जण पॅनिक झालेले असतात. सर्वच जण रविराजांना शांतपणे त्या सोफ्यावरती बसवतात. सुमन काकू धावत जाऊन त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते. प्रतिमा आत्या रविराजांना पाणी थोडंसं पाजते आणि त्यांना शांत करतात. सर्वच जण खूपच घाबरून गेलेले आहेत आणि रविराजांना धक्का बसणंही तितकंच साहजिक आहे. चिडलेले रविराज आता पोलिसांना आदेश देतात की इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा याला माझ्या नजरेसमोरून, मला याचं तोंडही बघायचं नाही आहे. तेव्हा नागराज उठतो आणि पुन्हा तेच बरळायला लागतो की दादा प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव रे, हे सगळं मी केलेलं नाही आहे, खोटं बोलताय ती लोक. रविराज वैतागून म्हणतात की इन्स्पेक्टर साहेब प्लीज प्लीज याला इथून घेऊन जा, मला नाही बघायचं याचं तोंड. शेवटी अर्जुनच पुढे येतो. तो नागराजची कॉलर पकडून त्याला उठवतो, उठ, आता तुझ्यासारख्या या माणसाची सावलीही पडू देणार नाही आहे मी या घरावरती. इन्स्पेक्टर साहेब बेड्या ठोका याला. नागराज मोठ्याने किंचाळत असतो, ओरडत असतो, रविराजांना भीकही मागतो की दादा अरे सांग ना याला, मी काहीही केलेलं नाही आहे दादा, प्लीज बघ ना. पण आता त्याची ती हाक रविराजांच्या कानापर्यंत पोचणार नाही आहे. अर्जुन त्याच्यावरती मोठ्याने खेकसतो की चूप आणि निघ इथून गपचूप. पोलिससुद्धा आता नागराजच्या हातात बेड्या ठेवून त्याला फरफटत घेऊन जातात.
नागराज भले मोठ्याने ओरडत असतो, स्वतःला वाचवण्यासाठी भीक मागतो, पण त्याला कोणी भीक घालणारं नाही आहे. त्याचा खरा काळा चेहरा शेवटी सगळ्यांच्या समोर आलाय. रविराज आतून इतके तुटलेत ना, सायली अर्जुनला सुद्धा आता त्यांची खूप काळजी वाटते. आता इकडे सुभेदारांच्या घरी प्रताप येतो आणि कल्पनाला विचारतो, अगं सायली अर्जुन कुठे आहेत? तेव्हा कल्पना म्हणते की माहीत नाही, मी पण त्यांचीच वाट बघते. ते दोघेही मला जाताना सांगून गेलेत की ते कोणत्या तरी महत्त्वाच्या कामासाठी जात आहेत. अहो पण जेव्हा ते दोघे निघाले होते ना, तेव्हा दोघेही खूप काळजीत दिसत होते. आता प्रियाचं काय, तिचं नेहमीचंच आहे, चोरून बोलणं ऐकतच असते. म्हणजे समोर बसली आहे पण कान मात्र कल्पनाच्या बोलण्याकडेच आहेत. प्रतापला ती रिक्वेस्ट करते की अहो तुम्ही अर्जुनला फोन करून बघा ना, खूप उशीरही झालाय, माझ्या जीवाला नुसता घोर लागलाय. तेव्हा प्रताप कल्पनाला समजावतो की ठीक आहे, आपण थोडा वेळ वाट बघूयात, जर नाही आल्या वेळेत तर मी फोन करेनच ना. तेव्हा कल्पना आता कुठे शांत होते, पण प्रियाच्या मनात काय विचारचक्र चालू आहे. हे दोघे कुठे गेले असतील हुंडारायला? त्या सुमीची चौकशी करायला गेले असतील. हल्ली तिच्यावरती जास्तच प्रेम उफाळून येते. पण जाऊ दे ना, मला काय करायचं आहे. ते दोघे माझा तपास करत नाही आहेत ना, मग ठीक आहे. प्रिया मॅडम थोडं थांबा. नाही म्हणजे आता 2 गुन्हेगार तर जेलमध्ये गेलेच आहेत, महिपत आणि तो नागराज. आता वेळ प्रियाचीच आहे. तोपर्यंत करा, आनंद किती साजरा करायचा आहे तो. इकडे किल्लेदारांच्या घरी सर्वच जण इमोशनल झालेत, खचून गेलेत आतून. रविराज अर्जुनला सांगत असतात की जेव्हा वकिली करायला सुरुवात केली ना, तेव्हा फक्त पुराव्यांवरतीच नाही तर त्या इन्स्टिंक्टवरती सुद्धा विश्वास ठेवायचा असं ठरवलं होतं मी. म्हणजे फक्त वरवरचे पुरावे चाळायचे नाहीत, तर समोर जी गोष्ट दिसेल त्याचा खोलात अभ्यास करायचा. पण नेमकी हीच गोष्ट मी भावाच्या बाबतीत करायची विसरलो. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना अर्जुन, तेव्हा आई वडील गेले अरे माझे. नागराज तेव्हा शाळेत होता, शिकत होता. त्यावेळी आईबापाचं प्रेम करायचं ठरवलं मी त्याच्यावरती. आणि त्याला काय हवं नको हे सगळं त्याचे लाड पुरवले. पण चांगुलपणा शिकवायचं विसरलो रे, संस्कार द्यायचं विसरलो मी. आता त्याच्याबद्दल त्यांच्या मनात इतकं दुःख उफाळून येतं. प्रतिमासुद्धा रडत आता विचार करते, का केलं असेल नागराज भाऊजीने हे सगळं. अर्जुन सांगतो ते आता सगळे इन्व्हेस्टिगेशनमध्ये कळेलच. पण सिनियर, नागराज काका त्या व्हिडिओमध्ये म्हणाला होता हे सगळं करूनही त्याला पैसा मिळाला नाहीच. म्हणजे सिनियर, तुझ्या लक्षात येतं आहे का, हे सगळं नागराज काकाने तुझी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी केलं आहे. आणि अर्जुनच्या बोलण्यात खरंच तथ्य आहे. तो 100% काय 113% बरोबरच बोलला आहे. पण प्रेक्षकांनो, हा भाग इथेच संपतोय. बघूयात ना पुढे नक्की काय ट्विस्ट आला आहे. सायली अर्जुन, रविराज, प्रतिमा, सुमन काकूला त्यांच्या घरी सुभेदारांच्या घरी घेऊन येतात. आणि अर्जुन आता सुभेदारांसमोर मोठा खुलासा करतो की 22 वर्षापूर्वी सिनियरचा अपघात घडवून आणणारा मास्टर माइंड आपण शोधत होतो, तो आम्हाला सापडलाय. जेव्हा ते विचारतात कोण आहे, रविराज सांगून टाकतात नागराज किल्लेदार. आणि सुभेदारांच्या मनावरतीही तसाच आघात होतो, तेही हादरून जातात. पण सगळ्यात जास्त जर कोण हादरला असेल ना, प्रिया. या एवढा वेळ तर ते आनंदात होते, पण आता तिचा चेहरा बघण्यालायक झालाय. नागराजला अटक झाल्याची बातमीसुद्धा पसरली आहे. आता ती बातमी साक्षीपर्यंतही पोहोचली आहे. त्यात रविराज इतके खचून गेलेत की स्वतःला ते खोलीत बंद करून घेतात, पूर्णपणे सैरभैर झालेले असतात. पण शेवटी त्या सगळ्या परिस्थितीतून, त्या मनस्तापातून त्यांना बाहेर जर कोण आणणारे असेल तर आहे ना आपली सायली. सर्वजण प्रयत्न करून थकून जातात, पण ज्या क्षणी सायली बाबा अशी रविराजांना साथ घालते ना, त्या क्षणी रविराजांचं काळीज पाघळतं आणि ते पटकन दरवाजा उघडतात. पण आता खरी वेळ प्रियाची येणं महत्त्वाचं आहे. आता ज्या दिवशी प्रिया सापडेल ना,
त्या दिवशी अर्जुन सायलीच्या प्रयत्नांना यश आलं म्हणावं लागेल आणि तो दिवस आपल्यासाठीही तितकाच आनंदाचा ठरेल. तर प्रेक्षकांनो, आता हळूहळू एक एक करत गुपितं उलगडत जाणार आहेत आणि तेही आपण पाहणार आहोत, तेही आपल्या चॅनलवरती. खरे रिव्ह्यूज पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा.